सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 125 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता अर्जुन स्टडीमध्ये फ्रेश होऊन बसला होता आणि तो फार काळजीत पडला होता. ही इथे कशी काय आली, कुणी आणली आणि इतक्या वर्षांनी? हिनं तनूला काही सांगितलं तर नसेल ना? नाही, तसं नसेल. तसं असतं तर तनू इतकी नॉर्मल नसती राहिली. आणि मी तिला मिठी मारली. शी, काय झालं होतं मला? मी असा मूर्खपणा कसा काय केला? असं वाटून अर्जुन पुन्हा बाथरूममध्ये गेला आणि त्याचे हात धुवू लागला. त्याला आता स्वतःची लाज आणि घृणा वाटली आणि तो पुन्हा बाहेर येऊन सोफ्यावर बसला. त्याला आता त्याचा भूतकाळ पुन्हा आठवू लागला आणि अर्जुनला त्रास होऊ लागला. अर्जुन फार अस्वस्थ झाला. त्याला उगीचच भीती वाटायला लागली आणि इतक्यात त्याच्या खांद्यावर हात पडला. त्यानं दचकून मागं पाहिलं आणि ती तन्वी होती. त्याच्यासाठी कॉफी घेऊन आली होती आणि त्यानं तिच्याकडे पाहिलं. त्यानं त्याचा घाम पुसला. अर्जुन, व्हॉट हॅपन बेबी? अरे काय झालं? AC सुद्धा ऑन आहे. तुला काही होतंय का? तुला घाम का येतोय? तिनं फार काळजीनं विचारत त्याचा घाम पुसला आणि तो म्हणाला, नो तनू, अगं काही नाही, आय एम ओके, असं म्हणून तो कॉफी घेऊन पुन्हा शांत बसला. तन्वीला काहीतरी वेगळंच वाटत होतं. कॉफी पिऊन तो जरा रिलॅक्स झाला आणि म्हणाला, तनू, ती नताशा? आणि ती फार आश्चर्यानं म्हणाली, अर्जुन, तुला तिचं नाव कसं माहीत? आता अर्जुन पुन्हा घाबरला. तो घाबरून हे काय बोलून बसलो मी, असं त्याला वाटलं. आणि तो म्हणाला, अगं ते मी हे असं म्हणू लागला. आणि ती हसून म्हणाली, अरे हो, मी पण काय तुला विचारते. मगाशी तू आपल्या बेडरूममध्ये गेला तेव्हा तुला तिचं नाव समजलं असेल ना? तुमची ओळख झाली ना? आणि हे ऐकून अर्जुन कसनुसं हसत म्हणाला, हो अगं, तसंच झालं. पण तनू, तुला कुठे भेटली? म्हणजे तुझी आणि तिची ओळख कशी काय? तन्वी म्हणाली, अर्जुन, अरे काय झालं, मी हॉस्पिटलमधून घरी येत होते आणि अचानक आपल्या गाडीसमोर येऊन चक्कर येऊन पडली. तिच्याकडून समजलं की तिच्या मागे गुंड लागले, म्हणून मग मी तिला घरी आणलं. या शहरात ती नवीन आहे रे, तिचं कोणीच नाही. आपण तिला मदत केली पाहिजे ना, आणि म्हणून तिला आपल्या बेडरूममध्ये आराम करायला सांगितला. आणि अर्जुन तिला म्हणाला, ओके, पण ती कधी जाणार? तन्वी म्हणाली, अर्जुन बेबी, अरे कुठे जाईल ती बिचारी, थोडे दिवस तिला राहू दे. अर्जुन म्हणाला, तनू, हे गुंडांचं प्रकरण वगैरे असेल तर प्लीज पुन्हा एकदा विचार कर. ती कशी मुलगी आहे हे पण माहीत नाही आपल्याला. तिनं असं काय केलं जे तिच्या मागे गुंड लागले आहेत? तन्वी आता विचार करत होती अर्जुनच्या बोलण्याचा. मदत केली तिनं, तिची मागचा पुढचा विचार न करता. पण आता पुढे हे प्रकरण अजून अंगावर ओढून घ्यायची गरज नाही असं तिलाही वाटलं. मग अर्जुन म्हणाला, तनू, अगं तिला पोलीसमध्ये जा म्हणावं, ते करतील तिला मदत. तू प्रेग्नेंट आहेस आणि अशा वेळी अशी काही लोक तिच्यावर पाळत ठेवून आपल्या घरी आली तर मला आता टेन्शन येत आहे. तन्वी म्हणाली, ओके, तुझं बरोबर आहे, मला पटतंय. मी तिला सगळं सविस्तर माहिती विचारून पोलिसांना सांगून तिला मदत करायला सांगते. ओके, पण अर्जुन, तुझ्याही खूप ओळखी आहेत ना, तूच बोल ना. आणि अर्जुन म्हणाला, पण ती आपल्या बेडरूममध्ये कशाला? हो, तिला मी वरच्या रूममध्ये शिफ्ट करते, चालेल? अर्जुन म्हणाला, ओके. आणि नताशा वरच्या रूममध्ये गेली. अर्जुन आणि तन्वी त्यांच्या रूममध्ये गेले. तन्वी अर्जुनच्या कुशीत झोपली होती. तिला आता 2.5 महिने झाले होते, म्हणून अर्जुन तिला ओरडून बोलत नव्हता, नाहीतर त्यानं आत्तापर्यंत घर डोक्यावर घेतलं असतं. तिनं असं नताशाला घरी आणलं म्हणून. त्याला तन्वीला दुखवायचं नव्हतं. ती शांत झोपली होती, पण अर्जुनला मात्र झोप येत नव्हती. सारखा नताशाचा चेहरा समोर येत होता त्याच्या. तिने केलेला धोका, त्याची पहिल्या प्रेमातली फसवणूक आणि तिच्यामुळे त्याचा सगळ्या स्त्रियांवरचा आणि प्रेमावरचा उडालेला विश्वास, हे सगळं त्याला आठवलं आणि अर्जुन भूतकाळात हरवून गेला. नताशाची आणि त्याची भेट एका कॉफी शॉपमध्ये झाली. तिची आणि त्याची धडक झाली. आधी तिने त्याच्याकडे पाहिलं नाही आणि अर्जुनही तिच्याकडे दुर्लक्ष करून निघून गेला. त्यावेळी त्यानं नुकतंच बिझनेसमध्ये पदार्पण केलं होतं, पण तरीही त्याची गाडी, रुबाब, त्याच्या दिमतीला असणारे नोकर पाहूनच ती मात्र रोज त्याच्या रस्त्यात आडवी येऊ लागली, मुद्दाम, कारण तिला त्याचा पैसासुद्धा दिसला. नवीन बकरा मिळेपर्यंत तिनं अर्जुनला टार्गेट केलं आणि अर्जुनसुद्धा तिच्यावर प्रेम करू लागला. तिने त्याला विश्वासात घेतलं, खूप एन्जॉय केला, पैसा लुटला. ती म्हणेल ती वस्तू अर्जुन तिला घेऊन देत होता. मग ती किती महाग आहे हे सुद्धा तो बघत नव्हता.
तिनं त्याला पूर्ण वेड लावलं होतं आणि अर्जुन तर तिच्यासोबत लग्नाची स्वप्न बघत होता. आणि आता ती काही महिन्यांनी त्याच्यापेक्षा जास्त श्रीमंत माणसासोबत फिरत होती. तो तिच्यापेक्षा वयाने जास्त होता. तरीही अर्जुनने तिला एके दिवशी प्रपोज केलं आणि ती खूप हसायला लागली. म्हणाली, तुला वेड लागलं आहे की काय? लग्न वगैरे करण्यासाठी मी नाही फ्रेंडशिप केली आणि आता मला तुझ्यात अजिबात रस नाही, त्यामुळे फ्रेंडशिपसुद्धा विसरून जा. अर्जुनने हे ऐकून त्याच्या हातातलं गुलाबाचं फूल हातातच चुरगाळलं आणि त्याचे काटे लागून त्याचा हात आणि हृदय रक्तबंबाळ झालं. आणि त्याच रक्ताने अर्जुनने त्याच्या हाताने भिंतीवर प्रचंड रागात लिहिलं होतं, आय हेट लव. आणि तेव्हापासून तन्वी भेटेपर्यंत अर्जुन कोणाकडे ढुंकूनही पाहत नव्हता आणि ज्या मुली स्वतःहून त्याच्या मागे लागतील त्यांचा तो चांगलाच अपमान करायचा. अँग्री बर्ड्स असं नावच पडलं होतं त्याचं. इतक्यात तन्वी त्याला म्हणाली, अर्जुन बेबी लाईट ऑफ कर ना, मला डिस्टर्ब होते. आणि अर्जुन आता त्याच्या भूतकाळातून बाहेर आला. त्याला जाणीव झाली की आता तो खूप पुढे गेला आहे आणि त्याची लाईफ तन्वी आहे. आणि आता तर त्याचं बाळही येणार आहे, त्यांच्या प्रेमाचं प्रतीक, जे अर्जुन आणि तन्वीला आयुष्यभर बांधून ठेवणार आहे. मग तन्वी पुन्हा त्याला मिठी मारत झोपत म्हणाली, अर्जुन प्लीज लाईट ऑफ कर ना. आणि तो म्हणाला, येस तनू, तू झोप हा शांत. त्यानं लाईट ऑफ केली आणि मनातच म्हणाला, मी काय इतका विचार करतोय तिचा, हे माझं चुकतंय. मी तिला ओळखत नाही. ती जशी आली तशी जाईल काही दिवसात. शी इज नॉट इम्पॉर्टंट. असं म्हणून त्यानंही डोळे मिटून घेतले. आणि सकाळी अर्जुनने तन्वीला नेहमीप्रमाणे हाक मारली टाय बांधून देण्यासाठी. ती आली आणि अर्जुननं तिला मिठीत घेतली. दोघेही एकमेकांच्या मिठीत हरवून रोमॅन्स करत होते. तनू, हे काय, मला तुला हाक का मारावी लागली? तू इथे का नाहीस बेडरूममध्ये? अर्जुन, अरे नताशा उठली की नाही ते पाहत होते मी. ती खूप घाबरली होती रे रात्री. तिला झोप लागली की नाही ते बघत होते मी. आणि अर्जुन विषय टाळत म्हणाला, ओके देन गिव्ह मी माय मॉर्निंग ब्रेकफास्ट. असं म्हणून त्यानं तिच्या ओठांकडे ओठ नेले. आणि इतक्यात लगेच तिच्या मागे नताशा आली आणि तिनं दार वाजवलं. तसं अर्जुन आणि तन्वी दूर गेले. आता अर्जुनला हे अजिबात आवडलं नाही. असं सरळ उठायचं आणि बेडरूममध्ये यायचं हे जरा अतिच झालं. पण तो स्वतःवर कंट्रोल करत नाराजीच्या सुरात हळूच म्हणाला, तन्वी काय आहे हे? हिला काही कळतं की नाही? तन्वीने त्याला नजरेनं शांत केलं आणि म्हणाली, नताशा, काही हवं होतं का? ती गोंधळून म्हणाली, सॉरी पण मला पाणी हवं होतं. अगं पाणी ना, तिथं डायनिंग टेबलवर आहे, ये मी देते. असं म्हणून तन्वी तिच्यासोबत गेली. आणि अर्जुन सरांचा टायसुद्धा बांधायचा राहिला आणि रोमॅन्ससुद्धा अर्धवट राहिला. आता डायनिंग टेबलवर सुद्धा नाश्ता करताना तीच बसली होती अर्जुनच्या समोर. ती सारखी त्याच्याकडे पाहायची. अर्जुन मात्र तिच्याकडे ढुंकूनसुद्धा पाहत नव्हता. ती त्याचा अंदाज घेत होती की तो तिला विसरला आहे की अजून लक्षात ठेवलं आहे त्यानं तिला. पण तन्वीला काही शंका येऊ नये म्हणून अर्जुन नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करत होता. आणि ही पिढा कधी एकदा घरातून जाईल असं त्याला झालं होतं. तो ऑफिसला गेला आणि तन्वीने तिला विचारलं की तुझ्या मागे गुंड का लागले होते? आणि नताशा घाबरली आणि खोटं बोलत म्हणाली, माझ्या काकांनी मला पैसे घेऊन मला विकलं होतं त्या गुंडांना आणि ते मला घाणेरडं काम करायला सांगत होते, म्हणून मी पळून आले आहे. मला आई बाबासुद्धा नाहीत. मी जर इथून बाहेर गेले तर मला ते पुन्हा पकडतील. मग मला पुन्हा तेच काम करावं लागेल. नाहीतर ते माझा जीव घेतील किंवा मी तरी जीव देईन तसं काम करण्यापेक्षा. आणि ती रडायला लागली. तन्वी तिला धीर देत म्हणाली, हे बघ, तू असा विचार करू नकोस. मी तुला कुठेही जा म्हणत नाही. तू तुझी सोय होईपर्यंत राहा इथे किंवा गावी जा. मग ती म्हणाली, गावी पुन्हा काका मला पकडून पुन्हा विकतील. मला इथे तुमच्या घरात छोटीशी जागा द्याल का? मी सगळी कामं करत जाईन. ती तन्वीला हात जोडून प्रार्थना करत म्हणाली. आता काय करायचं हे तन्वीला कळेना. ती म्हणाली, मी माझे हस्बंड आले की त्यांना विचारते. आता तू शांत हो. मग अर्जुन रात्री आला आणि तन्वीनं त्याला सगळं सांगितलं. त्यानं ते सगळं ऐकून लगेच ओळखलं की ती खोटं बोलत आहे. तेव्हाही ती अशीच खोटं वागली आणि आत्ताही ती खोटं बोलून तन्वीच्या चांगुलपणाचा फायदा घेत होती. पण ती इथे कशासाठी आली आहे? तिचा उद्देश काय आहे हे आता त्याला समजत नव्हतं. ती तन्वीच्या गाडीखाली आली. हा केवळ योगायोग आहे की आणखीन काही? आणि अर्जुन तन्वीला म्हणाला, ठीक आहे, मला तुला दुखवायचं नाही,
पण तू तुझी काळजी घे आणि तिची काळजी करणं सोड. तिची सोय होईपर्यंत तिला राहू दे इथे काही दिवस, पण फक्त काही दिवसच, कायमचं नाही ते सांग तिला. नाहीतर तिचा गैरसमज होईल की मी तिला माफ केलं आणि कायमची परवानगी दिली इथे राहायला. आणि तन्वी म्हणाली, म्हणजे अर्जुन, कशाबद्दल माफ करशील तू तिला? आणि तिचा का गैरसमज होईल? तुम्ही तर कालच भेटलात ना? आता अर्जुन पुन्हा चुकला होता बोलताना. तो टेन्शनमध्ये येऊन चुकत होता आणि हुशार तन्वी मात्र बरोबर त्याला शब्दात पकडत होती. आता अर्जुनला ही पिढा लवकरात लवकर घराच्या बाहेर गेली तर बरं होईल असं वाटत होतं. मग असाच एक आठवडा गेला. नताशा आता तन्वीचा विश्वास संपादन करत होती. ती तिची खूप काळजी घ्यायची. दोघी छान गप्पा मारत असायच्या. ती स्वतःबद्दल काही बाई खोटं सांगून तन्वीची सहानुभूती मिळवत होती आणि तन्वीसुद्धा तिला तिच्याबद्दल खरं खरं सांगत होती. नताशा अर्जुन आणि तन्वीच्या लग्नाबद्दल विचारून घेत होती. त्यांच्या गप्पात दिवस छान जात होता. त्यामुळे तन्वीला आता एकटं एकटं वाटत नव्हतं. तन्वीला आता डोहाळे लागले होते, तेही खूप स्ट्रॉंग. तन्वीच्या खूप उलट्या होत होत्या. आजही तिला खूप उलट्या झाल्या. तिला तर काहीच खाल्लेलं पचत नव्हतं आणि ती बेडरूममध्ये आराम करत होती. अर्जुनला सुद्धा तिची काळजी वाटायची आणि तो सतत तिची काळजी करत होता. तो तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. डॉक्टर म्हणाले, एखादं बाळ काहीच त्रास देत नाही आईला पोटात असताना, पण काही बाळं खूप त्रास देतात. ती फार हट्टी असतात आणि हे नैसर्गिक आहे, याला कोणीच काही करू शकत नाही. ठराविक दिवस हा त्रास होणारच आणि तो सहनसुद्धा करावा लागणार. तन्वीने अर्जुनकडे खट्याळपणे पाहिलं आणि म्हणाली, अर्जुन सरांसारखं त्यांचं बेबीसुद्धा फारच हट्टी आहे. आणि तो खूप हसायला लागला. ते बाळ खरंच तन्वीला अगदी खूप त्रास देत होतं. तिला पाणीसुद्धा पचू देत नव्हतं. अर्जुन रोज सकाळी तिला स्वतः नाश्ता चारायचा आणि कधी ऑफिसमधून दुपारीसुद्धा यायचा घरी तिची काळजी घेण्यासाठी. नताशासुद्धा तिची काळजी घेत होती. तन्वी म्हणाली, अर्जुन, तू कशाला दगदग करतो माझ्यासाठी? इथे किती नोकर आहेत आणि अरे, नताशासुद्धा माझी काळजी घेते. अर्जुन हसून म्हणाला, पण मी बाळाचा बाबा आहे आणि माझं बाळ माझंच ऐकतं, समजलं? असं म्हणत तो तिला गोड गोड बोलून काहीतरी खाऊ घालायचा. पण अर्जुन सरांची मेहनत सगळी व्यर्थ जायची. दुसऱ्या मिनिटाला सगळं उलटी होऊन पडायचं आणि तो हैराण व्हायचा. आता तर तन्वीला किचनमधल्या पदार्थांच्या वासाचा सुद्धा त्रास व्हायला लागला आणि त्यांची बेडरूम खालीच होती आणि मग तिने निर्णय घेतला की ते दोघे वरच्या रूममध्ये शिफ्ट होतील. पण अर्जुननं सांगितलं की सारख्या पायऱ्या चढायच्या आणि उतरायच्या नाहीत, म्हणून आता दोघंही वरच्या रूममध्ये शिफ्ट झाले आणि नताशाची रूम त्यांच्या रूमच्या शेजारीच होती. आणि आता आज तन्वी तिच्या वरच्या रूममध्ये रेस्ट घेत होती आणि अर्जुन घरी आला. त्यानं तिला पाहिलं तर ती शांत झोपली होती, म्हणून तो तिला डिस्टर्ब नको म्हणून फ्रेश होऊन स्टडीमध्ये येऊन काम करत बसला होता. आणि आता त्याला कॉफीची खूप गरज होती. इतक्यात त्याच्यासमोर कॉफीचा मग आला आणि तो फार हसून म्हणाला, आय नो स्वीटहार्ट, मला माहीत होतं की तुला सगळं कळतं माझ्या मनातलं. आय लव्ह यू डार्लिंग. असं म्हणून त्यानं मग हातात घेतला कॉफीचा आणि मागे न बघताच तिचा हात पकडला आणि तिला पुढे ओढली. तर ती नताशा होती आणि अर्जुनच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्यानं ती कॉफी खाली ठेवली आणि म्हणाला, आउट, गेट आउट फ्रॉम हिअर. एजे, अरे ऐकून तरी घे ना, मला काहीही ऐकायचं नाही. आणि कोण एजे? मी कोणत्या एजेला ओळखत नाही. असं म्हणत त्यानं तिला हाकलून दिली आणि ती स्टडीच्या बाहेर गेली आणि खूप रडायला लागली. अर्जुनला समजेना की ती का रडते, पण लगेच तन्वी आत आली आणि अर्जुन घाबरला. तन्वी म्हणाली, काय झालं, का इतका चिडतोस? कारण अर्जुनच्या ओरडण्याचा आवाज वरपर्यंत गेला होता. आता काय बोलणार? आणि नताशा म्हणाली, मी तुम्ही झोपला म्हणून कॉफी आणली यांच्यासाठी, म्हणून ओरडले. तन्वी म्हणाली, अर्जुन, अरे किती तो राग, असं नको ना करू. नताशा गेली. तन्वी म्हणाली, अर्जुन, अरे चांगली आहे ती, माझंही काम करत असते, तिला इथं आयतं खायची लाज वाटू नये म्हणून. आणि अर्जुन म्हणाला, तनू, तिला सांग की ती तुझ्या आसपास करते ते ठीक आहे, पण माझं कोणतंही काम करायचं नाही. गॉट इट? आता तन्वीला तर समजतच नव्हतं की काय बोलावं, पण अर्जुनच्या लक्षात आलं की तो चिडून बोलतोय आणि समोर तन्वी आहे. त्याला पुन्हा वाईट वाटलं. तो म्हणाला, सॉरी तनू, मी तुलाच ओरडलो. आणि तन्वी म्हणाली, तू असाच आहेस,
तुला तर कशाचाही, अगदी साध्या सरळ गोष्टीचा सुद्धा राग येतो. तो म्हणाला, तनू तसं नाही अगं. मग कसं आहे? आता ही आत्तीची काय चूक होती? का ओरडला तू तिला? आणि अर्जुन म्हणाला, अगं तू समजून तिलाच. आणि अचानक शांत बसला. तन्वी म्हणाली, बोल ना अर्जुन, मी समजून तिला काय? आणि अर्जुन इकडे तिकडे बघत म्हणाला, काही नाही, जाऊ दे, मी नाही यापुढे चिडणार. ओके, हॅपी? पण तू नको चिडू, नाहीतर हा ज्युनियर धूमकेतूसुद्धा तुझ्यासारखा होईल. आणि तन्वी हसली आणि त्याच्या गळ्यात हात टाकून म्हणाली, यू नॉटी बॉय, असं बोलतात का? तो म्हणाला, अच्छा जी, तू मला काहीही बोलते तेव्हा चालतं का सगळं? आणि आता मी बोललो तर लगेच असं बोलतात का आणि तसं बोलतात का? माय हॉट बेबी डॉल, यू आर व्हेरी नॉटी. असं म्हणत त्याने तिला मिठी मारली आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून तिला डोळा मारत म्हणाला, तनू. ती म्हणाली, आज कुछ मिठा हो जाए. आणि तन्वी खूप खूप लाजली आणि हसली. अर्जुन म्हणाला, तू लाजतेस म्हणजे हा आहे, हो ना? आणि तन्वी हसून म्हणाली, नो वे अर्जुन. मग माझ्या डोळ्यात पाहून सांग ना, नाही म्हणून. अर्जुन म्हणाला. आणि मग तन्वी म्हणाली, हो सांगते ना, बघू तुझे डोळे. असं म्हणून तिने त्याच्या त्या प्रेमळ नजरेत खोल खोल पाहिलं आणि तिला तिचं प्रतिबिंब दिसलं आणि तिच्यासाठी खूप खूप प्रेम. आणि ती तिच्याही नकळत खूप लाजत म्हणाली, अर्जुन यस. आणि त्यानं हसून तिला मिठीत आवळली. ती म्हणाली, हळू, किती घट्ट मिठी मारतोस. सॉरी सॉरी, असं म्हणत त्यानं तिला अलगद मिठीत उचलली आणि गोल गोल फिरवली. अर्जुन, बास बास, अरे चक्कर येईल मला, असं म्हणून ती खूप हसत होती. आणि तो तिला तसाच बेडरूममध्ये उचलून घेऊन गेला आणि त्यानं दार लावून घेतलं. आणि आता तन्वीच्या हसण्याचे आवाज रूममधून येत होते आणि ते सगळं नताशानं चोरून बघितलं आणि तिनं रागानं तिच्या मुठी आवळल्या. आता नताशाचा काय हेतू असेल? पुन्हा अर्जुनच्या आयुष्यात येण्यामागचा हे पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.